आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वनपरिक्षेत्रातील ऊस शेतीमध्ये बिबट्याची नवजात पिल्लं आढळून आली। दिंडोरी वनपथकाने धाव घेत या पिल्लांना रेस्क्यू केलं, मात्र त्यापैकी एका बछड्याची त्वचाही पांढरी असल्याचं आढळून आलं। नाशिक डिव्हिजनच्या पथकाला त्यामुळे पाचारण करण्यात आलं। या पथकाने 10 दिवसांच्या तीनही बछड्यांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली। पांढऱ्या त्वचेचा हा बछडा आढळून येण्याची नाशिकमधली ही पहिलीच घटना आहे। पथकाने TTC मध्ये आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता 6 दिवसांपूर्वी ते जन्माला आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। यानंतर पथक पुन्हा बछड्यांना घेऊन चाचड गावातील ऊस शेतीत पोहोचले आणि या मादी बिबट्या आणि त्याच्या बछड्यांची पुन्हा भेट घडवून दिली आहे। काय नेमका प्रकार आहे पहा। बिबट्यामध्ये अल्बिनिझम ही एक दुर्मिळ आणि अनुवांशिक जनुकीय स्थिती आहे। मेलानिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात, त्वचा फिकट पडते आणि डोळे फिकट रंगाचे असतात। प्रकाशाची भीती आणि दृष्टी कमी होणं यासारख्या गंभीर दृष्टी समस्याही या प्रकारात आढळतात। यावर कोणताही इलाज मात्र नाही आहे।